एका अपघाताने तिला पुनर्जन्म भेटला. पुण्यातल्या एका पावसाळी सकाळी सायली बसस्टॉपवर उभी होती. हातात काळी छत्री, खांद्यावर बॅग आणि चेहऱ्यावर थकवा. तिचं आयुष्य रोज त्याच चक्रात अडकलेलं होतं. सकाळी ऑफिस, रात्री उशिरा घरी परतणं आणि मध्ये फक्त जबाबदाऱ्या. सायली 25 वर्षाची होती, पण परिस्थितीने तिला खूप आधी मोठं केलं होतं. वडील लहानपणी गेले होते. आई शिवणकाम करून घर चालवत होती. सायलीने शिकून IT कंपनीत नोकरी मिळवली, पण आनंद कधी तिच्या वाट्याला आला नाही. त्या दिवशी पाऊस खूप जोरात पडत होता. रस्त्यावर गाड्यांची गर्दी होती. तिचा फोन सतत वाजत होता. सायली, मीटिंग सुरू झाली आहे. अजून किती वेळ? बॉसचा रागाने भरलेला आवाज. ती घाईत रस्ता ओलांडायला धावली आणि पुढच्या क्षणी समोरून भरधाव ट्रक आला. एक मोठा आवाज झाला. लोक किंचाळले. सायली हवेत उडाली. तिचं शरीर रस्त्यावर आदळलं. फोन दूर फेकला गेला. रक्त पावसाच्या पाण्यात मिसळत होतं. तिचे डोळे मिटत होते. लोकांची गर्दी जमा झाली. ॲम्ब्युलन्सला फोन करा. श्वास चालू आहे का? अगं डोळे उघड. पण सायलीला काहीच ऐकू येत नव्हतं. तिला फक्त काळोख दिसत होता. पूर्ण काळोख. काही वेळानंतर अचानक तिला असं वाटलं जणू ती हवेत तरंगते आहे. तिच्या भोवती पांढरा प्रकाश होता. शांतता. ना वेदना, ना भीती, ना आवाज. ती हळूहळू पुढे चालू लागली. समोर एक जुनं घर दिसलं. त्या घराभोवती धुकं पसरलेलं होतं. घरासमोर एक छोटी मुलगी उभी होती. गुलाबी फ्रॉक, 2 वेण्या, मोठे डोळे. ती सायलीकडे बघून हसली. आई? सायली दचकली. मी आई? ती मुलगी धावत आली आणि तिचा हात पकडला. तू मला सोडून का गेलीस? सायली गोंधळली. तू कोण आहेस? मुलगी रडायला लागली. तुला खरंच आठवत नाही? तेवढ्यात अचानक जोराचा आवाज झाला. सायलीने डोळे उघडले. ती हॉस्पिटलमध्ये होती. तिच्या शरीराला सलाईन लावलेली होती. डोक्यावर पट्ट्या होत्या. शरीरभर वेदना होत्या. तिची आई रडत तिच्या शेजारी बसली होती. सायली बाळा, डॉक्टर म्हणाले ती 3 दिवस कोमामध्ये होती. सगळ्यांना वाटत ती वाचणार नाही, पण ती वाचली होती. तरीही काहीतरी बदललं होतं. त्या दिवसानंतर सायलीला विचित्र स्वप्न पडायला लागली. तीच मुलगी, तेच घर आणि आगीच्या ज्वाळा. रात्री ती घाबरून उठायची. तिचा श्वास जोरात चालू असायचा. तिला असं वाटायचं जणू कोणीतरी तिच्याशी बोलते. एका रात्री तिला स्पष्ट आवाज ऐकू आला. देवगडला ये. ती घाबरून उठली, कारण तिने आयुष्यात कधी देवगडचं नावही ऐकलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये ती सतत इंटरनेटवर देवगड शोधत बसली. कोकणातलं एक छोटंसं गाव, समुद्र, जुनी घरं. आणि अचानक तिची नजर एका फोटोवर गेली. ती हादरली, कारण फोटोमध्ये तेच घर होतं जे ती स्वप्नात पाहत होती. त्या रात्री तिने ठरवलं, तिला देवगडला जायचं. आईला काहीतरी कारण सांगून ती कोकणात पोहोचली. पावसाळा सुरू होता. समुद्रावर काळे ढग होते. गावात पाऊल टाकतात तिला विचित्र ओढ जाणवली. जणू ती आधी इथे आली होती. ती चालत चालत एका जुन्या घरासमोर थांबली. तिचा श्वास अडकला. तेच घर स्वप्नातलं. दरवाजा अर्धवट उघडा होता. ती आत गेली. घरात धूळ होती. जुनं फर्निचर, तुटलेल्या भिंती आणि एका कोपऱ्यात पडलेला फोटो. तिने फोटो उचलला. फोटोमध्ये एक पुरुष, एक स्त्री आणि ती छोटी मुलगी होती. सायलीचे हात थरथरले, कारण त्या फोटोमधली स्त्री तिच्यासारखीच दिसत होती, जणू तिचीच दुसरी प्रतिमा. तेवढ्यात मागून आवाज आला, तू कोण? सायली घाबरून मागे वळली. समोर साठीतला म्हातारा उभा होता. त्याच्या डोळ्यात भीती होती. तो काही सेकंद तिच्याकडे बघत राहिला आणि अचानक म्हणाला, असं शक्य नाही.
सायली घाबरली. काय झालं? तो थरथरत म्हणाला, तू अगदी आर्यासारखी दिसतेस. आर्या? या घरात राहणारी मुलगी. 10 वर्षापूर्वी ती मेली. सायलीच्या अंगावर काटा आला. कसं? म्हातारा हळू आवाजात म्हणाला, आगीत. सायलीच्या डोक्यात अचानक दृश्य चमकायला लागली. आग, धूर, एका मुलीचा आवाज, आई. ती वेदनेने ओरडली. म्हातारा घाबरला. काय झालं? सायलीचा श्वास जोरात चालू होता. मला ती आग दिसते आहे. त्या रात्री तिला पुन्हा स्वप्न पडलं. यावेळी सर्व काही स्पष्ट होतं. आर्या स्वयंपाकघरात उभी होती. तिचा नवरा विक्रम दारू पिऊन आला होता. दोघांचं भांडण सुरू होतं. तू मला सोडून जाऊ शकत नाहीस, विक्रम ओरडत होता. आर्या रडत म्हणत होती, मी अन्वीला घेऊन निघणार. विक्रम संतापला. त्याने पेट्रोल जमिनीवर ओतलं. आर्या घाबरली. विक्रम थांब. पण पुढच्या क्षणी आग भडकली. आर्या किंचाळली. अन्वी रडत होती आणि विक्रम दरवाजा बंद करून बाहेर निघून गेला. सायली घाबरून जागी झाली. तिचं पूर्ण शरीर घामाने भिजलं होतं. तिला सत्य समजलं होतं. आर्याचा खून झाला होता. दुसऱ्या दिवशी ती पोलीस स्टेशनला गेली. पण पोलीस हसू लागले. म्हणजे तुला स्वप्नात सगळं दिसलं. सायली निराश झाली. तेवढ्यात एक तरुण पोलीस अधिकारी तिच्या जवळ आला. मी इन्स्पेक्टर आदित्य. त्याने शांतपणे विचारलं, तुमच्याकडे काही पुरावा आहे का? सायलीला त्या घरात सापडलेली डायरी आठवली. त्या डायरीत आर्याने लिहिलं होतं, जर मला काही झालं तर माझ्या मृत्यूमागे विक्रम असेल. आदित्य गंभीर झाला. ही केस पुन्हा उघडता येईल. सायलीच्या डोळ्यात आशा चमकली. पुढचे काही दिवस दोघे तपास करू लागले. त्यांना कळलं की त्या रात्रीच्या आगीत अनेक गोष्टी संशयास्पद होत्या. पण विक्रम गावात प्रभावशाली झाला होता. सगळे त्याच्यापासून घाबरत होते. एक वृद्ध शेजारीण शेवटी बोलायला तयार झाली. ती म्हणाली, त्या रात्री मी विक्रमला घराबाहेर पाहिलं होतं, पण मी घाबरले होते. सायलीच्या मनात राग उफाळला. एक निरपराध स्त्री 10 वर्षापासून न्यायाची वाट बघत होती. दरम्यान सायलीला अजून एक गोष्ट समजली. अन्वी जिवंत होती. ती आता बोर्डिंग स्कूलमध्ये शिकत होती. सायली तिला भेटायला गेली. अन्वी तिला बघताच थांबली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. आई. सायली स्तब्ध झाली. अन्वी तिच्याकडे धावत आली. तू अगदी आईसारखी दिसतेस. सायलीच्या डोळ्यात अश्रू आले. तिला आतून विचित्र ओढ जाणवत होती. त्या रात्री विक्रमला समजलं की सायली तपास करते आहे. तो संतापला. तो थेट तिच्या लॉजमध्ये पोहोचला. दरवाजा जोरात उघडला. त्याच्या डोळ्यात वेडेपणा होता. तू कोण आहेस? सायली शांतपणे म्हणाली. सत्य. विक्रम ओरडला. आर्या संपली आहे. सायलीच्या अंगावर काटा आला, कारण त्याने पहिल्यांदाच आर्याचं नाव स्वतःहून घेतलं होतं. मग तू अजूनही तिच्यापासून का घाबरतोस? विक्रम काही सेकंद शांत राहिला आणि अचानक त्याच्या चेहऱ्यावर भीती दिसली. तुझे डोळे अगदी तिच्यासारखे आहेत. तो मागे सरकला. जणू त्याला भूत दिसलं होतं. त्या क्षणी सायलीला जाणवलं, कुठेतरी आर्याचा आत्मा तिच्यात जिवंत होता आणि तो न्याय मागत होता. एके रात्री विक्रम दारूच्या नशेत जुन्या घरात गेला. सायली आणि आदित्य त्याच्या मागे गेले. घरात अंधार होता. फक्त विजांचा आवाज. पाऊस जोरात पडत होता. विक्रम घराच्या मध्यभागी उभा राहून ओरडत होता. मी तुला मारायचं नव्हतं. सायली थबकली. तो पुढे म्हणाला, तू मला सोडून जात होतीस. मी रागात होतो. आदित्यने सगळं रेकॉर्ड केलं. विक्रम रडायला लागला. त्या आगीत सगळं संपलं, पण तू अजूनही मला सोडत नाहीस. सायलीच्या डोळ्यात अश्रू आले, कारण त्या क्षणी
तिला आर्याच्या सगळ्या आठवणी स्पष्ट दिसायला लागल्या. तिचं प्रेम, तिची भीती, तिचा मृत्यू आणि तिची मुलगी. विक्रमने अचानक सायलीला पाहिलं. तो घाबरून मागे सरकला. नाही नाही, तू आर्या नाहीस, सायली शांतपणे म्हणाली. पण तिचं सत्य परत आलं आहे. विक्रम वेड्यासारखा पळू लागला, पण पोलिसांनी त्याला पकडलं आणि त्याने सगळा गुन्हा कबूल केला. काही महिन्यानंतर कोर्टाने विक्रमला जन्मठेपेची शिक्षा दिली. सगळ्या गावाने पहिल्यांदाच आर्यासाठी मेणबत्त्या लावल्या. सायली समुद्रकिनारी शांत उभी होती. तिच्या मनात आता विचित्र शांतता होती, जणू कोणाचं अधुरं काम पूर्ण झालं होतं. अन्वी तिच्या जवळ आली. तू आता जाणार? सायली हलकसं हसली. हो. अन्वीच्या डोळ्यात पाणी आलं. मला माहीत नाही तू कोण आहेस, पण तू माझ्या आईला न्याय दिलास. सायलीने तिचा हात पकडला. कधी कधी काही नाती जन्मपलीकडे असतात. त्या क्षणी समुद्रावरचा वारा अचानक शांत झाला. सायलीने डोळे मिटले आणि तिला एक हलका आवाज ऐकू आला. धन्यवाद. तो आर्याचा आवाज होता. सायली पुण्यात परत आली. तिचं आयुष्य बदललं होतं. त्या अपघाताने तिचं आयुष्य संपवलं नव्हतं, उलट तिला पुनर्जन्म दिला होता. नवीन धैर्य, नवीन विचार आणि एका अधुऱ्या आत्म्याला न्याय देण्याची ताकद. कथा आवडल्यास नक्की कमेंट करा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.